जी सहा फेरी महत्त्वाची मानली जात होती, त्या 6 फेऱ्याचे जे निकाल आहेत ते एकूण 6 मतदारसंघातील आपल्या हाती आलेले आहेत. आणि जवळपास आपण जर परळीचा विषय जर पाहिला तर परळीमध्ये वन साईड धनंजय मुंडे चालताना दिसत आहेत. गेवराई आणि आष्टी हे 3 उमेदवारांचे ज्या लीड आहेत, जे आघाडीवर आहेत, त्या आघाड्या आता तुटणं अशक्य झालेलं आहे. त्यामुळे या 3 जागेंवर गेवराईत विजयसिंह पंडित असतील, परळीमध्ये धनंजय मुंडे असतील आणि आष्टीमध्ये सुरेश धस यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. 6व्या फेरी अखेर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे 30,598 मताने त्या ठिकाणी पुढे आहेत. यामुळे ही लीड आता तुटणं राजेसाहेब देशमुखांना अशक्य आहे. आणि यामुळे जी लीड आहे, आता किती लीडने धनंजय मुंडे येतात हेच पाहणं गरजेचं आहे. विजय जवळपास त्यांचा निश्चित झालेला आहे. यासह आपण गेवराई मतदारसंघाचा विचार केला तर गेवराई मतदारसंघामध्ये 7 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 8व्या फेरी अखेर त्या ठिकाणी विजयसिंह पंडित हे 16,200 मताने पुढे आहेत. यामुळे 16,000ची लीड सुद्धा गेवराईमध्ये तुटणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा विजय जो आहे तो निश्चित मानला जात आहे. आता विजयराजे कितीच्या लीडने विन होतात हे पाहणं गरजेचं आहे. बीड मतदारसंघात मात्र काहीतरी घासून परिस्थिती आहे. जी 7वी फेरी अखेर होती, त्या 7वी फेरी अखेर योगेश क्षीरसागर हे 3291 मताने पुढे होते. त्यामुळे अजून 1-2 फेऱ्यामध्ये बीडचं चित्र स्पष्ट होईल असं दिसतंय. माजलगाव मतदारसंघात 6 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्या ठिकाणी मोहन जगताप यांनी 2193 मताची आघाडी घेतलेली आहे. माजलगाव मतदारसंघ सुद्धा घासून चालताना दिसत आहे. यासह आष्टी मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 6व्या फेरी अखेर सुरेश धस हे 16,062 मतांनी त्या ठिकाणी पुढे आहेत. केजमध्ये 7 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि जी साठेंनी आघाडी घेतली होती ती आघाडी कुठेतरी त्या ठिकाणी तुटताना दिसते. 7व्या फेरी अखेर फक्त 410 मताने साठे हे पुढे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा घासून चालतंय. एकीकडे 3 मतदारसंघाचे उमेदवार विजयीच्या उंबरठ्यावर आहेत तर दुसरीकडे जे 3 मतदारसंघ आहेत या 3 मतदारसंघामध्ये मात्र अजूनही चित्र स्पष्ट होताना दिसत नाही.